तुम्हाला एक अशी जबरदस्त ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही कोणाची कॉल हिस्ट्री, व्हॉट्सअप चॅट, टेक्स्ट मेसेजेस काहीही बघू शकता. खूप सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला कुणाची कॉल हिस्ट्री, टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअप चॅट बघायचं आहे का, चला तुम्हाला ट्रिक सांगतो. काय करायचं, गुगल प्ले स्टोअरला यायचं आणि तिथं आल्याच नंतर एनी कॉल हिस्ट्री असं सर्च करायचं. ओके, हे असं सर्च केल्याच नंतर तुम्हाला ही तर रॅन्डम ऍप्लिकेशन दिसतंय बघा. याच्यापैकी कुठलंही एखादं ऍप्लिकेशन तुम्ही चूज करा, ते इन्स्टॉल करा आणि त्यानंतर ते तुम्हाला काय करेल, तुम्हाला पैसे मागेल, म्हणजे सबस्क्रिप्शन मागेल. त्याच्यामध्ये 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये वेगवेगळे सबस्क्रिप्शन असू शकतात. ते सबस्क्रिप्शन घेतल्याच्या नंतर पुढची स्टेप असते, मग तुम्ही कुणाचाही कॉल, व्हॉट्सअप चॅट, टेक्स्ट मेसेज सगळं काही तुमच्या समोर अशा पद्धतीने येतं. काय येत नाही, असं कुठलंही ऑथेंटिक ऍप नाहीये राजांनो. हे असं मी नाही सांगत, असं स्वतः गव्हर्नमेंट सांगतंय आणि ज्या टेलिकॉम कंपन्या आहेत ते सुद्धा सांगत आहेत. जिओ असेल, एअरटेल असेल, वोडाफोन, आयडिया या कंपन्या सुद्धा कुठल्याही म्हणजे कुठल्याही परवानगी शिवाय कुणाची कॉल वगैरे हिस्ट्री लीक करू शकत नाही. त्याच्यामुळे हा सगळा फ्रॉड आहे, स्कॅम आहे. हे काय करतात, तुम्हाला ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायला लावतात, वेगवेगळे सबस्क्रिप्शन फी घेतात, हे सगळे पैसे त्यांच्या खिशात जातात, कोणाच्या, ह्या ऍप्लिकेशन वाल्यांच्या. आणि मग तुमच्यासोबत स्कॅम होण्याचे पण धोके वाढतात, जे की गव्हर्नमेंट स्वतःही कुठला तरी टेररिस्ट वगैरे काही असेल किंवा खूपच सेन्सिटिव्ह जर केस असेल त्यावेळेस कोर्ट स्वतः आदेश देतं की त्या संबंधित व्यक्तीचे कॉल हिस्ट्री वगैरे कंपनीकडे रिक्वेस्ट करतं, त्यावेळेस ती कॉल हिस्ट्री वगैरे आपल्याला मिळत असते, अशी कुठलीही मिळत नाही. जर तुम्हाला जिओची वगैरे कॉल हिस्ट्री वगैरे बघायची असेल, त्यासाठी माय जिओ ऍप आहे बघा, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही कॉल हिस्ट्री बघू शकतात. पण स्वतःचीच बघू शकतो आपण, म्हणजे त्या मोबाईल मध्ये जाऊनच ते करता येते सगळ्या गोष्टी. आणि राहिली गोष्ट, आता कोणीतरी येईल ज्ञान देईन खाली कमेंट बॉक्स मध्ये, अरे दादा पण ते ना याच्यामध्ये गुगल प्ले स्टोअरला तर ऑथेंटिक ऍपच असतंय, बाकीचे ऍप तर येऊ शकत नाही. अरे राजा, एआय एवढं पुढे गेलं की कॉलेजमधले, शाळेमध्ये 100 पोरं सुद्धा ऍप्लिकेशन बनवू लागले आणि गुगल कडून व्हेरिफिकेशन मिळवणं लय काय रॉकेट सायन्स नाहीये. कोणी पण 100 पोरं रॅन्डमली एआय ला विचारा तुम्ही, ते तुम्हाला सांगा ऍप्लिकेशन कसं लॉन्च करायचं राहतं म्हणून सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. त्याच्यामुळे हा महत्वाचा व्हिडिओ होता. आपल्या सगळ्या चांगल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चांगल्या माहितीसाठी तुम्हाला माहिती सह्याद्रीला फॉलो तर करावं लागेल.